राज्यातलं राजकारण हे स्थिर दिसत असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र नाराज आहेत अशा चर्चा सुरू आहेत। कारण एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या मूळ गावात गेलेत आणि तिथला त्यांचा मुक्काम वाढलाय, त्याच्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगतायत। बुधवारी संध्याकाळी ते आपल्या मूळ गावी आले आणि विश्रांतीसाठी आपण इथे आलोय असं त्यांनी सांगितलं होतं, पण आता 5 दिवस उलटून गेलेत तरी त्यांचा मुक्काम कायम आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांचा आजचा सोलापूर दौरा सुद्धा रद्द झालाय। सोलापुरातील शिव मेळाव्याला ते अनुपस्थित राहणार आहेत असं समजतंय। जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल, आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। तर महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे। आदरणीय एकनाथ शिंदेजी हे यंत्रमानव नाहीत, त्यांनी सुद्धा कधी कधी विश्रांतीही केलीच पाहिजे। मात्र विरोधक लगेच बोंबाबोंब करायला सुरुवात करतात की शिंदे साहेब हे नाराज आहेत, आपल्या गावी जाऊन बसले। तर मला विरोधकांना एकच सांगायचं आहे की शिंदे साहेब हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले निधड्या छातीचे वाघ आहेत आणि वाघ हा कधी रुसून गावी जाऊन बसत नसतो, तर तो आपल्या शत्रूंवरती तुटून पडत असतो। त्याप्रमाणेच शिंदे साहेब सुद्धा तुम्हाला तुमच्या या डरपोकगिरीबद्दल तुटून पडताना लवकरच दिसतील। तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची नेमकी कारणं काय आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतरही पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा केला गेलाय, मात्र अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा त्यासाठी आग्रही आहे। तिसरं कारण म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी मिळतो असं सांगितलं गेलं आणि त्याच्यामुळे शिंदे नाराज आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या ज्या चर्चा सुरू झाल्यात त्यामुळे सुद्धा शिंदे नाराज आहेत अशी चर्चा आहे।